तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण 2 दिवसासाठी आपल्या गावाकडे आलतो आणि त्याच्यात बी एक विषय असा झाला. सकाळी सकाळीच आपल्या गावापाशी ना एक ट्रॅक्टर पलटी झालेला आहे. तर ते दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बघू. तर आपल्यासोबत आपला मित्रसुद्धा आहे आणि तो पण ब्लॉगिंग करतो आणि त्याच्या चॅनलचं नाव मंगेश जाधव ब्लॉग आहे. तर तुम्ही पण त्याच्या आयडीला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघा. चला आता बघू, तुम्हाला ते ट्रॅक्टर दाखवतो मी. चला. आणि आपण पुण्याहून येताना ना आपल्या मित्राची गाडी आणलेली होती बरं का, पल्सर, पूर्ण 250 किलोमीटर. आणि हिला लागलं होतं तेल पूर्ण 500-600 रुपयाचं तेल लागलं यायला नसता. तर आपण चला आता निघू हिलाच घेऊन. मित्रांनो, बघू शकता आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे. पूर्ण उन्हाळा लागल्यासारखं आहे. तुम्हाला इथलं पाण्याचा पण व्हिडिओ टाकला होता मी माग. पाणी पण नाही राहिलेलं नदीला. चला आता डायरेक्ट खेळच भेटू आपण. तर मित्रांनो, फायनली आपण ते ट्रॅक्टर पैसे आलो बरं का. आणि हे ट्रॅक्टर आहे ना, रात्रीच्या 8 वाजल्याच पलटी झालेलं आहे. त्याचं हाफ तुटल्यामुळं. तर ट्रॅक्टरला काहीच झालेलं नाही, एवढं नशीब लय चांगलं. पण एक जुगाड पलटी झालेलं आहे आणि टेलर हाय जसंच उभं आहे. हे त्यांचे ड्रायव्हर आहे. तर मित्रांनो, आपलं एवढंच म्हणणं आहे, होता येईन तेवढं दमान चाला. कारण की लोखंड आहे, परत बनन. पण आपलं काय डबल बनायची गॅरंटी नसती. तर मित्रांनो, फायनली आपण ते ट्रॅक्टर बघितलं. चला आता जाऊ बंगल्यावर, कारण की आपल्याला बंगल्यावर थोडंसं काम आहे. तर मित्रांनो, बघू शकताय आपल्याकडे काय जास्त ऊस नाही राहत. आपल्याकडे फक्त कपाशी आणि मक्का बास, त्याच्यावर काय नसतं. चाललो आता दम्मा दम्माना. मित्र नाही त्याच्यामुळे बोर बिले होत आहे. आम्ही दोघंच आहे, बाकीचे मित्र कामाला आहे. आणि बघू शकता इकडे तुरी लावलेली आहे. आणि आपल्या गावापासून बांगला फक्त 3 किलोमीटर आहे. अब मैं कटिंग करने वाला हूँ भाई इसकी। देखिए बाद में कैसे होती है कटिंग। कटिंग एक नंबर करीतो बरं का. ते याला कटिंग धन्यवाद याला. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या मित्रांना हे दिलं काहीतरी काळे कपडे घालून. आता कटिंग करायचं चालू आहे. तर बघू आता आपण कटिंग कशी होती आपली. काहीतरी नवीन करू राहिलो तो. या तो म्हातार नाही झाला, नेल चष्मा लागला. तर मित्रांनो, कटिंग बिटिंग झाली ना, आपण डायरेक्ट निघलो बरं का आपल्या धरणाकडं. धरण बघू आता, लय दिवस झाले आपण बघितलेलं नाही. बरेच दिवस झाले ते आपण बी आपल्या जॅकीला काय भेटलो ना, त्याच्यामुळे त्यालाच घेऊन निघलो बा आज. आपली नर्सरी बघू शकते. जॅकीला बसून घेऊ, चल बैस. हे असंही. तर मित्रांनो, जॅकी बी बसला गाडीवर, बघू शकते. त्याला काय जंगलाचा भेव वाटला असेल. तर आपण चला आता त्याला बी गाडीवर बसून घेतलं. आता जाऊ आपण पुढे. तर मित्रांनो, मग फायनली आपण इथं गाडी बिडी लावून दिली आणि आपल्या चाल येऊ जॅकी, चाल 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 येऊ चाल. आपल्या जॅकीला घेऊन चला आता पहिले ना पाणी बघू आपण. आधी ना खालच्या साईडनं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकते जवळजवळ पावसाळा बंद होऊन महिना होत आला, तरी सुद्धा आहे ना सादरीला पूर्ण पाणी चालू आहे. थोडा थोडा का होईना पण चालू आहे. आता वरच्या साईडनं बी बघू आपण. तर बघू शकताय
आणि जॅकेला मी 2-3 वेळेस मागच्या फुल पाण्यामध्ये ना पाण्यात फेकल्यामुळे तो काय जवळच येत नाही आपल्या. त्याच्यामुळे ना आपण पहिले इकडं पाहून घेऊ. बघू शकताय पूर्ण म्हणजे भरपूर पाणी चालू आहे अजून इथं. चला आता वरच्या साईडनं बी बघू आपण. येऊ चल चल जॅक येऊ. आणि पहिले इथून आम्ही ना इथून पूर्णपणे असं गाडीवर न्यायचो बरं का, डायरेक्ट खालून जोरात आणत होतो. पण आता काय इतकं रिस्क घेऊ नाही वाटत, कारण की बरंच वरती आहे. तर बघू शकताय पाणी तुम्हाला दाखवतो मी. अजून पूर्ण 100% पाणी आहे धरणात आपल्या. बघू शकताय पूर्ण अजून पाणी भरपूर पाणी असं. तर मित्रांनो बघू शकताय ज्यावेळेस पूर आलता ना त्यावेळेस ह्या चादरीवरून कमीत कमी कमरे इतकं पाणी चालू होतं. पण आता बरेच दिवस झाल्यामुळे पूर्ण कमी झालं ते. इकडं बघू शकताय आंघोळ करते ते लोक. आपण पण केली असती पण आता टाइम बी खूप झाला, त्यामुळं आंघोळ नको आता. आता आंघोळ केली तर लय गार लागन. तर बघू शकताय किती पाणी आहे. चला. पण आपण पहिले जेव्हा बी यायचो ना धरणाकडं त्यावेळेस मित्रांनाच घेऊन यायचो. पण आता बाकीचे मित्र आपले काही तोडीला गेलेले. त्यामुळं त्यांना काय आणता येईना. सकाळी जो मित्र होता त्याला पण थोडं काम निघल्यामुळं तो पण त्याच्या कामाला गेला. आणि बराच मोठा आहे बरं का, जवळजवळ पूर्ण 2 एकरच्या आसपास आहे हे जंगल. पाहू शकताय जॅक की पूर्णपणे घाबरतो, किती लांब जाऊन बघतोय आपल्याकडे. काय विषय नाही, तो तर काय येणार नाही पण आपणच जाऊ. पण थोड्या वेळाने जाऊ, आता नको. आणि मित्रांनो इथं बघू शकताय साप आहे ना वर चढतोय. बघू हा साप वरती चढतो का नाही. बाकीला काय साप दिसा ना भाऊ. तर मित्रांनो ते साप काय चढलं नाही हो, पाण्यात उडी खाल्ली त्यांनी. तरी चढला असता तो वरती, पण आमच्यामुळं खाली पडला तो पाण्यात. तिथंच अजून तो. अर जॅकी कुठं पळाला. चला चला मग काय घरी जाऊ. तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथंच एंड करू.
आणि व्हिडिओला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.